नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चला तर आज मी बनवणार आहे, बघू शकताय तुम्ही, मेथीची भाजी. ही भाजी मी आज आणलेली आहे आणि ही भाजी आपल्याला हाटून बनवायची. तर कशी बनवायची ही पण तुम्हाला दाखवणार आहे. पाऊस खूप जोराने येत आहे म्हणून आवाज त्याच्यात थोडासा पाऊस आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा झाकण चणे डाळ घ्यायची आणि पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. का तर पाण्यामध्ये का टाकून घ्यायचे, तर चणा डाळ लवकर शिजत नाही, भिजत घालावं लागते. पण मी काय केलेलं आहे, डायरेक्ट शिजाय टाकलेली. तर डाळ थोडीशी पाण्याला उकळी येऊपर्यंत आणि डाळ शिजेपर्यंत आपल्याला आता काय करायचे, मेथी कट करून घ्यायची. चला तर आता मी मेथी कशी कट करायची हे पण तुम्हाला दाखवता. तर बघू शकता हे तर मी मेथी काय केलेले कापून घेतलेली. तर त्यामध्ये आपल्याला खराब वगैरे बघून घ्यायचे. खराब असेल तर झटकून घ्यायचे. तर दुसरीकडं नाही खराब, फक्त इथं थोडीशी खराब आहे. तर मी काय करणार आहे, थोडीशी झटकून घेत आहे. माती वगैरे पडली जाते. अशी पण ती धुतली गेली तर त्यांनी पण माती निघली जाते. थोडीशी पिवळाट पाण्याची ती पण काढून टाकायचे. तर मी ती काय केलेली, साप वगैरे आपल्याला ह्यामध्ये सगळंच करून जाते. खराब वगैरे आपण काय करायचं, साईडला काढून टाकायचं. तर मी साईडला काढून टाकलेली. तर ती आपल्याला कट करायला घ्यायची. तर कट कशी करायची हे पण तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघू शकता, कट केलेली मी ती परत मी कट करायला घेतली. ती खूप बारीक करायची. बारीक करून त्याच्या काड्या विड्या सगळ्या घ्यायच्या आपल्याला. साधी आणि सोपी झटपट मेथी बनवायची पद्धत माझी अशी. तुमची कशी म्हणता मी सांगू शकता. तर सुकी भाजी खाऊन खूप कंटाळा असाल तर अशी भाजी नक्की बनवा. तुम्ही बार बार बनवत राहा आणि खात राहा. ती भाजी अशी टेस्ट लागते मस्त ना. आणि मला साहित्य पण मी काय काय घालत आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता आपली मेथी कट करून झालेली. थोडीशी मोठीच ठेवायची, जास्त पण बारीक करायची नाही, का तर ती जास्त भाजीमध्ये पण दिसली पाहिजे आपल्याला. तर इथं मी काय करत आहे, आपली जी मोठं एक ताट आहे ते ताट घ्यायचं. ते ताट घ्यायचं आणि त्यामध्ये ही मेथी सगळी टाकून घ्यायची. तर ही मेथी सगळी मी त्यामध्ये टाकून घेतलेली बघू शकताय तुम्ही. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. थोडंसं म्हणजे खूप जास्तच टाकायचं त्याला पाणी. आणि त्यातमध्ये दुसऱ्या पाणी टोपामध्ये घ्यायचं. त्या टोपामध्ये पाणी मी घेतलं. तर तुम्हाला बघू शकता की आपल्याला अशी घेऊन घ्यायची. अशी धुवून घ्यायची, पाण्यामध्ये टाकून घ्यायची. तोपर्यंत घालून ती तोपर्यंत काय करायचं आहे, मी ते आपल्याला धुवून घ्यायची. म्हणजे त्यातली घाण वगैरे सगळी निघली जाते. बघा मी काय केलेली, मी ती तर बघू शकता मी ते आता मी दुसऱ्या पाण्यात पण टाकून घेतलेली. तर ती पण आपल्याला थोडं वरची काढून घ्यायची. काढून घ्यायची म्हणजे आपल्याला जी पुरणाची चाळण असते त्यामध्ये मी ती सगळी काढून हे करायची, पाणी सुकायला ठेवायची.
तर बघू शकता जी आपण मेथी कट करून घेतली होती त्या मेथीमध्ये कुठंच आपल्याला जाण दिसणार नाही. काळे वगैरे असले ना मेथीच्या कांदे जाड ते काढून टाका. तर कातक गवत वगैरे मेथी खूप असते, तर ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं. मी मेथी जुडी व्यवस्थित पाहून कटिंग केलेली, तशी तुम्ही पण करू शकता. बघू शकता. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं, टोप घ्यायचा आणि टोपावरती ही चाळण ठेवून घ्यायची. का तर ह्यामधलं पाणी सगळं गळलं पाहिजे. तर असंच ठेवायचं 10 ते 15 मिनटं डाळ शिजेपर्यंत. चला तर त्याला आता साहित्य काय काय घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता मी मिरच्या लसूण घेतलेले, तर माझ्याकडे जिरे आणि मोहरी मिक्स केलेली, त्यामुळे मी जिरे ह्याला टाकू शकत नाही. तर मी फोडणीला घालणार आहे जिरे. तर हे आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. चला तर आता मी मेथीच्या भाजीची तुम्हाला रेसिपी दाखवणार होती. तर ती भाजी आता काय केलं आहे, मी तेल टाकलं आहे पातेल्यामध्ये बघा. तर त्यामध्ये आपल्याला लसूण जिरे ही फोडणीला टाकून घ्यायची आहे. तर मी आता काय करत आहे, लसूण जिरे फोडणीला टाकून घेत आहे. तर भाजी मेथीची पातळ भाजी कशी बनवायची हे नक्की तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडणार. खूप बार 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 वेळेस बनवत राहतो आपण बरं. तर बघा आता मी काय करत आहे, लसूण कट करून घेत आहे आणि लसूण कट करून तेलामध्ये फ्राय व्हायला टाकायचं आहे, म्हणजे गोल्डन कलर येऊपर्यंत टाकून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता मी लसूण कट करून घेतला, आता तेलामध्ये टाकून घ्यायचा. त्याला कढीपत्ता वगैरे काय लागत नाही. तर आपल्याला लसूण परतून झाला का त्याला, तर बघू शकताय गॅस फुल करत आहे मी. तर आता दिसतंय बघा लसूण तेलात टाकून घेतलेला आहे. तर त्यामध्ये काय करायचं, आपण थोडेसे जिरे कमी झाले तर माझ्याकडून मोहरी जिरे जे आहेत ना ते आपल्याला फोडणीला टाकून घ्यायचे. जिऱ्याचा जास्त मारा असते, पण जिरे नाही तर तुम्ही जास्त जिरे यूज करू शकता. बघू शकता आता मी जिरे टाकून घेतलेले. तर जिऱ्यामध्ये आपल्याला काय करायचे, मिरची आणि शेंगदाणे दळून घेतलेली ती बघा मिक्स करून ती तेलामध्ये टाकून घेतली. तरी तेलामध्ये टाकून घेत आहे ना, हातानेच काढले ते. का तर जिरे मोहरी जळत चालली होती, घरातली होती थोडीशी, म्हणून मी पडदेशी हातात टाकलेली. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची. बघू शकता थोडीशी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमच. आणि त्यामध्ये खटवतो नाही म्हणून 1 चमच मीठ टाकून घ्यायचे. 1 ते 1.5 चमच मीठ टाकून घेतलेले आहे मी. चला तर आता ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की त्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती मगाशी, ती पाणी डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची. बघू शकता डाळ पण शिजून झालेली आहे. तर डाळ शिजून झालेली आहे आपली. तर ते गॅस फुल करायचा, त्याला पाण्याला उकळी येऊपर्यंत. तर बघू शकता आता ही मी मेथी कट करून घेतलेली.
तर ही पाणी सुकायला ठेवली होती आपण, तर पाणी त्याचं सुकून झालेलं आहे. तर ह्याला काय करायचं, बेसन पीठ असेल तुमच्याकडे तर बेसन पीठ पण यूज करू शकताय. माझ्याकडे बेसन पीठ नाही आहे म्हणून मी बाजरीचं पीठ यूज करत आहे. तुम्ही पण करून बघायला, खूप छान लागते, टेस्ट येते याच्यापासून. का तर बाजरीच्या पिठाला बेसन पिठापेक्षा जास्त टेस्ट असते म्हणून अशी करून घ्यायची भाजी आपण. सगळं पीठ याला चिपकून गेलं पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं हाताने. जास्त पीठ झालं की जास्त घट्ट होणार, पण जास्त पीठ नाही यूज करायचं. भाजी दिसली पाहिजे ह्या टाईपचंच यूज करायचं. चला तर आता मी गॅस फुल केलेला आहे. चला तर आता ह्याला आल्याने तुम्ही बघू शकते भाजी आपल्याला कशी हटायची, बघू शकता अशी भाजी टाकायची. अशी भाजी आपल्याला हटवून घ्यायची आणि शिजून द्यायची 10 ते 15 मिनटं, थोडीशी घट्ट हो. चला तर बघू शकता भाजी आलेली आपली शिजून. तर अशा प्रकारची भाजी तुम्ही करा आणि खावा. चला इथेच व्हिडिओ खतम करत आहे. बाय सर्वांना.